मित्रो नमस्ते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेने सुरू केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये यापूर्वी आपण प्रकरण क्रमांक 1 मधील भूहालचाली या अंतर्गत मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली यांचा विचार करत असताना शीघ्र हालचाली अंतर्गत भूकंप आणि ज्वालामुखी यांची माहिती घेतलेली आहे. आज आपण त्याच प्रकरणातील शीघ्र हालचाल या अंतर्गत शेवटचे जे 2 मुद्दे आहेत त्यांचा विचार करणार आहोत. त्या 2 मुद्द्यांमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणारी भूमिस्वरूप हा एक मुद्दा आहे. तर दुसरा आहे तो म्हणजे ज्वालामुखीचं जागतिक वितरण. त्यातील पहिला मुद्दा विचारात घेताना ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर भूगर्भातील मॅग्मा अर्थातच जमिनीवर आल्यानंतर ज्यास आपण लाव्हा असं म्हणतो, या लाव्ह्याच्या संचयनातून जे वेगवेगळे भूआकार तयार होतात त्यांचा आपण प्रथम विचार करणार आहोत. त्यातील पहिला भूआकार आहे लाव्हा घुमट अथवा लाव्हा जमिनीवर आल्यानंतर साचून तयार होणारा घुमटाकार भूआकार किंवा घुमटाकार टेकडी. जेव्हा मॅग्मा ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडून तेथेच थंड होतो, म्हणजेच ज्वालामुखीच्या मुखाशी थंड होतो आणि तेथे घुमटाकार टेकडी तयार होते, तेव्हा त्यास लाव्हा घुमट असं म्हटलं जातं. हा लाव्हा घुमट लाव्ह्याच्या स्वरूपानुसार तयार होत असतो. जसे की जर लाव्हा आम्ल स्वरूपी असेल तर घुमट हा तीव्र उताराचा, कमी विस्ताराचा आणि अधिक उंचीचा असतो. तर अल्कली लाव्ह्यापासून होणारा घुमट हा मंद उताराचा, कमी उंचीचा आणि अधिक विस्ताराचा असतो. दुसरा भूआकार आहे तो म्हणजे लाव्हा पठार. भेगीय उद्रेकातून जेव्हा लाव्हा मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो तेव्हा लाव्हा पठाराची निर्मिती होते. अर्थातच लाव्ह्याच्या स्वरूपावर पठाराचा विस्तार आणि उंची अवलंबून असते. जसं की आपल्याकडे तयार झालेले दख्खनचं पठार हे सह्याद्री पर्वतरांगेच्या भेगीय उद्रेकातून तयार झालेले लाव्हा पठार आहे. तिसरा भूआकार आहे ज्वालामुखीय काहील. अर्थातच त्याला आपण ज्वालामुखीय विवर असंही म्हणू शकतो. हे ज्वालामुखीय काहील सामान्यतः जेव्हा उद्रेकातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे पदार्थ बाहेर फेकले जातात, हे होत असताना मोठ्या प्रमाणात दाबमुक्ती होते, तेव्हा ज्वालामुखीच्या मुखाशी मोठ्या आकाराचा खोलगट खळगा तयार होतो, तेव्हा त्यास ज्वालामुखीय काहील असे म्हणतात. आपण त्याचा उल्लेख ज्वालामुखीय विवर असाही करू शकतो. त्यालाच इंग्रजीमधून कॅल्डेरा असा उल्लेख आहे. विद्यार्थी मित्र, ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होणारा चौथा भूआकार आहे तो म्हणजे ज्वालामुखीय सरोवर. जेव्हा या ज्वालामुखीय काहिलामध्ये किंवा ज्वालामुखीय विवरामध्ये पावसाचे पाणी साचून सरोवर तयार होते, तेव्हा त्यास विवर सरोवर असे म्हणतात. पाचवा भूआकार आहे ज्वालामुखीय खुंट. जेव्हा ज्वालामुखीच्या मुखाशी लाव्हा घनीभवन होऊन
त्याचा उंच असा खुंटासारखा उभा भुआकार तयार होतो, तेव्हा त्यास ज्वालामुखीय खुंट असे म्हटले जाते. 6वा भुआकार आहे खंगारक शंकू. विद्यार्थी मित्र, उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या घनरूप पदार्थांमध्ये जेव्हा अर्धवट जळालेल्या पदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो, अशा पदार्थांच्या संचयनामध्ये शंक्वाकार टेकडी तयार होते, तेव्हा त्याला खंगारक शंकू असे म्हणतात. या पदार्थांमध्ये खडकांचे तुकडे, राख, अर्धवट जळालेले निखारे आणि सकवनाश्म या घटकांचा समावेश असतो. उदाहरण सांगायचं असेल तर इटलीमधील निओओ पर्वत हे खंगारक शंकूचे उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांच्या संचयनातून तयार होणारा शेवटचा भुआकार आहे तो म्हणजे संमिश्र शंकू. जेव्हा उद्रेकातून अर्धवट जळालेले पदार्थ अर्थातच खंगारक आणि लाव्हारस यांचे एकावर एक थर साचून संमिश्र असा शंकू तयार होतो, तेव्हा त्यास संमिश्र शंकू किंवा संयुक्त शंकू असे म्हणतात. हा शंकू बहुधा सममित आकाराचा असतो. उदाहरण अमेरिकेतील सेंट हेलन्स ज्वालामुखी हे याचं उत्तम उदाहरण आहे. या पद्धतीने ज्वालामुखीच्या उद्रेकातून हे 7 प्रमुख भूआकार तयार होतात. याशिवाय इतरही छोटे छोटे भूआकार तयार होऊ शकतात. विद्यार्थी मित्र, या प्रकरणातील शेवटचा मुद्दा म्हणजे ज्वालामुखीचं पृथ्वीवरील वितरण. अर्थातच ज्वालामुखी आणि भूकंप यांचे वितरण हे जवळपास समानच आहे, त्यामुळे आपण भूकंप आणि ज्वालामुखीचं वितरण असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. विद्यार्थी मित्र, पृथ्वीवर भूकंप आणि ज्वालामुखीचे प्रमुख 3 क्षेत्र किंवा पट्टे आढळतात. त्यामध्ये पहिला पट्टा आहे तो म्हणजे पॅसिफिक महासागराभोवतीचा पट्टा. यामध्ये पॅसिफिक महासागराची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी समाविष्ट होते. यात आशिया खंडाचा पूर्व किनारा तर अमेरिका खंडाचा पश्चिम किनारा हा प्रमुख आहे. या पट्ट्यालाच आग्नेयकंकण असेही म्हणतात. याच पट्ट्यामध्ये जगातील सर्वात उंचावरील ज्वालामुखी, त्याचबरोबर सर्वात उंच विस्फोट झालेले ज्वालामुखी समाविष्ट आहेत. या पट्ट्यामध्ये सर्वात उंचावरील ज्वालामुखी म्हणजेच कोटोपाक्षी, त्यासोबत जपानमधील फुजियामा आणि पिनाटाबो मेओन यासारखे ज्वालामुखी समाविष्ट आहे. दुसरा पट्टा आहे तो म्हणजे मध्य अटलांटिक पर्वतरांगेचा पट्टा. या रांगेच्या दोन्ही बाजूला हा ज्वालामुखी पट्टा विस्तारलेला आहे. या ज्वालामुखी पट्ट्यामध्ये अनेक ज्वालामुखी असून त्यातच आइसलँड या क्षेत्राचा समावेश होतो. आइसलँड या क्षेत्राला हिम आणि अग्नीची भूमी असे म्हणतात, कारण आइसलँडवर सर्वदूर क्षेत्रामध्ये बर्फ पसरले असून तेथे ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतो, म्हणून त्यास हिम आणि अग्नीची भूमी असं उल्लेखलं जातं. आणि ज्वालामुखीच्या वितरणामध्ये तिसरा पट्टा आहे तो म्हणजे मध्य भूखंडीय पट्टा, अर्थातच जमिनीच्या क्षेत्रामध्ये असणारा पट्टा. यात अल्पाईन पर्वत, भूमध्य सागर क्षेत्र, पूर्व आफ्रिकी विभंग क्षेत्र किंवा त्यालाच खचदरीचं क्षेत्र या प्रमुख 3 क्षेत्रांचा समावेश होतो. या क्षेत्रामध्ये जगातील प्रमुख ज्वालामुखीपैकी
स्ट्रांबोली आणि एटना या ज्वालामुखींचा समावेश आहे. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे.